या झुडपा मागे लपलंय काय? सांगा पांडोबा, सांगा धोंडोबा. या झुडपाळ दडलंय महापालिकेचं आर्ट अँड क्राफ्ट सेंटर. तब्बल 5 कोटी रुपये खर्च करून बांधलेलं. वरळी लव्ह ग्रो पंपिंग सेंटर परिसरात मुंबई महापालिकेनं या 2 वास्तू उभारल्या. ग्रामीण भागातल्या हँडीक्राफ्ट वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्रीसाठी एक इमारत, तर लोकनृत्यांच्या सादरीकरणासाठी दुसरी इमारत बांधण्यात आली आहे. मात्र 5 कोटींचा चुरडा करून बांधलेल्या या वास्तू 5 वर्षांपासून धूळ खात पडून आहेत. हस्तकला प्रदर्शन इथे कधी भरलंच नसलं तरी भटक्या कुत्र्यांच्या निवासाची चोख व्यवस्था झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बीएमसीनं एका कंपनीला त्याचं साहित्य ठेवण्यासाठी आणि गाड्या लावण्यासाठी हा परिसर भाड्याने दिलाय. ग्रामीण भागातील वाडा संस्कृतीवर आधारित हे आर्ट अँड क्राफ्ट सेंटर सध्या पालिका प्रशासनाच्या अनास्थेमुळे भूतवाडा बनलाय. आज आपण जर ही इमारत पाहिलं तर आता हा भूतवाडा झालाय. हा महाराष्ट्र वाडा नाहीये, हाला भूतवाडा करून ठेवलाय. इतके डझनभर हे सनदी अधिकारी आहेत, त्याच्या खाली डीएमसी आहेत, त्याच्या खाली बाकी सगळे अधिकारी आहेत. हे करतात का हा नेमका प्रश्न पडलेला आहे. कला संवर्धनाबरोबरच व्यापार आणि पर्यटन वाढ हा आर्ट सेंटर उभारणी मागचा हेतू होता. यासाठी बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि एमटीडीसीलाही सहभागी करून घेतलं होतं. बीएमसीनं पहिल्या टप्प्यातलं वास्तू उभारणीचं काम केलं. दुसऱ्या टप्प्यातलं काम बॉम्बे चेंबर कॉमर्स इंडस्ट्रीनं करायचं होतं. परंतु त्यांना आता या कामात रस नसल्याचं बीएमसी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या सेंटरचं काम अडकून पडलंय. याकडे आपले हे सन्माननीय आयुक्त, जे आता आयुक्तांचा कारभार चांगला चाललाय असं म्हटलं जातंय, त्याचं कुठंतरी आम्हाला दिसू दे की बाबा हे आयुक्त हे अशी कामं करतायत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोठे कलाप्रेमी आहेत, पण त्यांच्याच ताब्यातील महापालिकेनं एका कलादालनाचं हे वाटोळ करून दाखवलंय. बीएमसीनं मुंबईकरांना आर्ट गॅलरीचं एक स्वप्न दाखवलं. त्यावर कोट्यवधी रुपये खर्चही करण्यात आले. परंतु हेच स्वप्न प्रशासनानं कशा प्रकारे धुळीस मिळवलंय ते हे पाहिल्यानंतर लक्षात येतं. व्हिडिओ जर्नलिस्ट वैभवसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, गेली 5 वर्ष ही इमारत धूळ खात पडून आहे. प्रशासनाकडे यामागे काही कारण देण्यासारखं काही उत्तर आहे का? कोण घेणार आहे याची जबाबदारी? हेमाली, प्रशासन व्यवस्था असू दे, राज्य सरकार असू दे किंवा मुंबई महापालिका असू दे, हे केवळ प्रकल्पाच्या बाबतीत आणि योजनांच्या बाबतीत आरंभशूर असल्याचं दिसून येते. कोणताही प्रोजेक्ट असू दे केवळ मोठ्या उत्साहानं सुरू केला जातो, कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, परंतु तो पूर्ण जो आहे तो पूर्ण करण्याकडे मात्र दुर्लक्ष केलं होताना दिसतंय. आणि पैसा कशा पद्धतीनं वाया जातो, पैसा कशा पद्धतीनं पाण्यात जातो, याचं हे एक एकमेव उदाहरण म्हणून या प्रकल्पाकडे पाहिलं पाहिजे. कारण 5 कोटी रुपये खर्च करून देखील 5 वर्ष होऊन देखील काहीही त्या ठिकाणी झालं नाही. केवळ कुत्री मांजरी या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आहे आणि एका खाजगी कंपनीला ते वापरण्यासाठी देण्यात आलेलं आहे. म्हणजे यामागे जे मुंबई महापालिका आणि तिथले राज्यकर्ते आणि त्याचबरोबर प्रशासकीय व्यवस्था एखाद्या कला दालनाकडे कशा दृष्टीनं पाहतात याचं हे एक उदाहरण दिसून येतं. एकमेव आता कुठेतरी शिवसेनेतून यामध्ये आवाज उठवला जातोय. परंतु गेली 5 वर्ष शिवसेना काय करत होती? कारण शिवसेनेच्या काळातच हे या प्रोजेक्टला जे आहे ती सुरुवात झाली होती. परंतु आता या संदर्भात आवाज का उठवला जातोय? याच्या अगोदर आवाज जर उठवला असता तर हे जो प्रोजेक्ट आहे कला दालन खुलं झालं असतं. सर्व व्यक्तींसाठी, मुंबईकरांसाठी एक आदर्श ठरला असता आणि वरळी भागातील आणि त्याचबरोबर मुंबईकरांना आणि महाराष्ट्रातल्या लोकांच्या ज्या हँडीक्राफ्टच्या वस्तू आहेत त्या ठिकाणी प्रदर्शन भरलं असतं. वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी लोकनृत्य सादर झाले असती. परंतु याकडे प्रशासन व्यवस्था बॉम्बे चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज यांच्याकडे बोर्ड दाखवून रिकामी झालेली आहे. नक्की पुन्हा एकदा एकमेकांकडे बोट दाखवण्याचाच प्रकार याही प्रकारामध्ये दिसून येतो आहे. धन्यवाद कृष्णात, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.